नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवर। तर आज आपण पदार्थ विज्ञानमधलं जे सेकंड चॅप्टर आहे आपलं दर्शन निरूपण, पदार्थ व दर्शन निरूपण, तर त्यामधलं जे काही दर्शनं सांगितलेले आहेत आपल्याला आस्तिक किंवा आस्तिक आणि नास्तिक। आस्तिक दर्शनामधलं आपल्या सांख्य दर्शनामध्ये आपल्याला सत्कार्यवादाचा एक सत्कार्यवाद सांगितलेला आहे। सत्कार्यवाद, तर सत्कार्यवाद बद्दल आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत। सत म्हणजे काय सांगितलं इथं, तर अस्तित्व असणे, कारणात कार्याचे अस्तित्व असते। त्यामुळेच काय होतं, कारणापासून कार्याची उत्पत्ती होते। कारणापासून कधी पण कोणतं तरी एखादी गोष्ट बनायची असली तर मग त्याला कारणाचं अगोदर हेतू पाहिजे असते ना। कोणती पण गोष्ट बनायची असली, कोणती पण गोष्ट, कोणत्याही गोष्टीची उत्पत्ती व्हायची असली तर अगोदर त्याच्या हेतूची गरज असते। आता सपोज रोग घेतला तर रोगाचं काहीतरी कारण असेल ना, की नीट खाल्लं नाही बाबा, आहार चांगला घेतला नाही, विहार चांगला नाही झालं, त्याच्यामुळे रोगाची उत्पत्ती झाली। हे झालं काय, तर कारण। आपण जे आहार विहार अयोग्य घेतला तर ते काय झालं, कारण झालं रोगाची उत्पत्तीसाठी। तर कारणापासून कार्याची उत्पत्ती होती। तसंच ह्याच्यामध्ये काय दिलं, तर कारणापासून कार्याची उत्पत्ती होती। सत म्हणजे काय बघितलं आपण तर अस्तित्व असणे, कारणामध्ये कार्याचे अस्तित्व असते। हे झालं सत्कार्यवाद। आणि हे कोणी सांगितलं, तर आपल्या सांख्य दर्शनाने, सांख्यांनी आपल्याला सत्कार्यवाद सांगितला। पुन्हा काय, तर उदाहरण काय अजून बघितलं तर माती आणि घट, म्हणजे मातीपासून घटाची उत्पत्ती होते। माती काय झालं कारण आणि घट काय झालं कार्य। मातीपासून घटाची उत्पत्ती होती। मातीला आपण नीट घडवतो, त्याला नीट म्हणजे पाणी टाकून नीट त्याची रचना बनवतो आणि नंतर मग आपण घटाची ते भट्टीत भाजून ते घटाची उत्पत्ती होते। तर मग कारण झालं ना, मातीपासूनच मेन घट बनतो, तर मग कारणापासून कार्याची उत्पत्ती होते। हे सांख्यांनी सांगितलं आपल्याला सत्कार्यवादमध्ये। तर कारणामध्ये कार्याचे अस्तित्व असणे म्हणजे सत्कार्यवाद। आणि मेन सत्कार्यवाद आपल्याला नेहमी एक काय थेरी एक्झाममध्ये आपल्याला विचारतात की सत्कार्यवाद आणि असत्कार्यवादमधला फरक स्पष्ट करा, किंवा मग आपल्या वायवामध्ये पण विचारतात की सत्कार्यवादमध्ये प्रकार किती, पुन्हा कोणते कोणते प्रकार आहेत एक्सप्लेन करा, सत्कार्यवाद कोणी सांगितलेलं आहे, तर हे आपल्याला विचारतात। आता कारणामध्ये कार्याचे अस्तित्व असणे म्हणजे सत्कार्यवाद। पुन्हा काय, तर सांख्यांनी सत्कार्यवादाचा सिद्धांत सांगितला आहे। तर हे विचारतात, एमसीक्यूला पण विचारतात की सत्कार्यवाद हा कोणी सांगितलं, तर सत्कार्यवाद आपल्याला सांगितलाय सांख्यांनी सत्कार्यवाद सांगितलाय। सांख्यांनी सत्कार्यवादाचा सिद्धांत सांगितला आहे। आता बघूया सत्कार्यवादाचे प्रकार। नेमके सत्कार्यवादाचे प्रकार काय काय ते बघूयात। त्याचे 5 प्रकार आहेत। असद अकरणात, उपादान ग्रहणात, सर्वसंभव अभावात, शक्तस्य शक्य करणात आणि कारण भावात, हे असे 5 प्रकार आहेत। कोणते, असद अकरणात, उपादान ग्रहणात, सर्वसंभव अभावात, शक्तस्य शक्य करणात, कारण भावात। हे झालं। हे बघा, कोणतं पण आपल्याला म्हणतात ना नावात काय दडले, पण नावातच इथं दडलेलं आहे बघा की असद अकरणात। तर ह्याच्यावरूनच नावावरूनच मोस्टली आपल्याला सगळं कळायला पाहिजे की हे आता पहिलं घेऊयात असद अकरणात। तर ह्याच्यात काय दिले, असदपासून सतची उत्पत्ती होऊ शकत नाहीच होऊ शकत ना। आता ह्याच्यामध्ये काय एक्झाम्पल दिले की वाळूपासून तेल निघणार नाही। आता वाळूपासून कधी तेल निघताना बघितलंय का तुम्ही, तर नाही। वाळूपासून आपण वाळूला किती रगडलं किती घासलं तरी ते तेल निघणार आहे का, तर त्याच जागेवर आपण एरंड घेतलं तर मग एरंडला घासून ते आपल्याला तेल निघू शकतं, कारण त्या कारणात कार्याची उत्पत्ती होण्याची शक्ती असते, तेवढं ते हे असतं, अस्तित्व असतं कारणात, म्हणून ते होतं। पण वाळूमध्ये ते कार्य आहे का, वाळू हे समजा आपण कारण धरलं, हे आपण कारण धरलं, पण वाळूमध्ये तेल निघण्याचं कार्य आहे का, तर नाही। म्हणून काय दिले, असतपासून सतची उत्पत्ती होऊ शकत नाही, म्हणजे वाळूपासून तेल निघत नाही, कधीच होत नाही असं। वाळूपासून आपण वाळूला घासलं आणि तेल निघलं असं होतच नाही। आता दुसरं कोणतं, उपादान ग्रहणात। उपादान ग्रहणात मध्ये काय दिलंय, तर कोणत्याही वस्तूच्या उत्पत्तीसाठी निश्चित साधनांची आवश्यकता असते। तर आता कोणत्याही वस्तू, आता ह्याच्यात उदाहरण काय दिलं, ते दुधापासून दही बनते। तर आपण दही दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीपासून बनवताना बघितलंय का कधी, तर नाही। तर कोणत्याही वस्तूच्या उत्पत्तीसाठी निश्चित साधनांचीच गरज असते। तर निश्चित साधन, दुधापासूनच दही बनते ना, दही आपण दुसऱ्यांपासून बनवू शकत नाही। दूध हे कारण झालं आणि दही आपलं कार्य झालं। तर ह्याच्यामध्ये काय दिले, तर उपादान ग्रहणात कोणत्याही वस्तूच्या उत्पत्तीसाठी निश्चित साधनाची आवश्यकता असते। हे झालं आपलं उपादान ग्रहणात। आता सर्वसंभव अभावात काय, सर्व कारणापासून सर्व कार्याची उत्पत्ती होत नाही। उदाहरणार्थ दह्याची उत्पत्ती ही जलापासून होत नाही, म्हणजे सर्व कारण, हेच कारण दही झालं तर दह्याची कार्य दही आहे, आणि इथं कारण आपलं काय सांगितलं, जलापासून कधी दही बनताना बघितलंय का आपण, तर नाही। यामध्ये काय दिलं की सर्व कारणापासून सर्व कार्याची उत्पत्ती होत नसते। आता दुधापासूनच दही बनेल, जलापासून बनतं का, ते नाही। आता ते चौथं कोणतं आहे, शक्तस्य शक्य करणार। शक्त म्हणजे काय, तर शक्ती संपन्न कारण, आणि शक्य म्हणजे काय, तर व्यक्तरूपी कार्य।
उदाहरण काय दिलं तर कुंभार कितीही कुशल असला तरी तो तंतूपासून घट बनवू शकत नाही. आता तो आपण कुंभार घेतलाय, तो कुंभार किती पण कुशल असला पण तो त्या तंतूपासून घट बनवू शकणार आहे का? तर नाही. तंतू वेगळं कार्य करतं आणि घट तंतू वेगळं कार्य करतं आणि घट बनवण्याचं कार्य कोण करतं? तर माती करतं. मातीपासूनच घट बनणार, तंतूपासून बनणार आहे का? तर नाही. मग कुंभार किती पण कुशल असला तरी तंतूपासून घट बनवू शकतो का? तर नाही. आता सपोज आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. एक इंजिनियर झालं आणि एक डॉक्टर झालं समजा. तर इंजिनियर कधी सर्जरी करू शकणार आहे का? तर नाही. कारण इंजिनियरचं कार्य वेगळं आहे आणि डॉक्टरचं कार्य वेगळं आहे. डॉक्टरचं कार्य करणं सर्जरी ते करणं आहे, म्हणून ते तो काम कुशलपणे करू शकतो. पण इंजिनियरचं ते कार्य आहे का? तर नाही, म्हणून ते करू शकत नाही. तर ह्याच्यात सांगितलं उदाहरण की कुंभार किती कुशल असला तरी तो तंतूपासून घट बनवू शकत नाही. तर तो जो द्रव्य असलं, तो जो कारण असला तर ते शक्तिसंपन्न असला पाहिजे. शक्य व्यक्तरूपी कार्य आणि शक्य म्हणजे काय? तर व्यक्तरूपी कार्य. आता 5वं बघूया, कारण भावात. कार्य व कारण एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. उदाहरणार्थ मातीपासून घटाची उत्पत्ती होते. माती आणि घटाचे एकाच गोष्टीपासून बनलेलं आहे ना ते. म्हणजे मातीचं स्टार्टिंग स्टेज आणि नंतर काय बनवलं आपण? त्याच्यापासूनच घट बनवलंय. हे कारण आणि हे कार्य. तर मग कार्य एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत ना. तर हे झालं आपलं कारण भावात. आपण आता काय बघितलं सत्कार्यवादमध्ये? तर कारणापासून कार्याची उत्पत्ती होते. पुन्हा सत म्हणजे अस्तित्व असणे, कारणामध्ये कार्याचे अस्तित्व असते तेच. पुन्हा उदाहरण बघितले की मातीपासून घटाची उत्पत्ती होते, कारणामध्ये कार्याचे अस्तित्व असणेच म्हणजे सत्कार्यवाद. पुन्हा सांख्यांनी सत्कार्यवादाचा सिद्धांत सांगितलाय. हे विचारतात, हे लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. सांख्यांनी सत्कार्यवादाचा सिद्धांत सांगितला आहे. पुन्हा प्रकार काय येतं? असद अकरणात, उपादान ग्रहणात, सर्वसंभव अभावात, शक्यसे शक्य करणात, कारण भावात. असद अकरणात म्हणजे काय बघितलं आपण? तर असदपासून सतची उत्पत्ती होत नसते. उदाहरणार्थ काय? तर वाळूपासून तेल निर्मिती होणार नाही. आता उपादान ग्रहणामध्ये काय बघितलं होतं आपण? कोणत्याही वस्तूच्या उत्पत्तीसाठी निश्चित साधनांची आवश्यकता असते. जसं दुधापासूनच दही बनत असते. दुसऱ्या कोणत्या कारणापासून दही बनणार आहे का? तर नाही. आता तिसरं काय बघितलं होतं आपण? तर सर्वसंभव अभावात. म्हणजे सर्व कारणापासून सर्व कार्याची उत्पत्ती होत नसते. दह्याची उत्पत्ती ही जलापासून होत नाही. जलापासून कधी दह्याची उत्पत्ती होती का? तर नाही. शक्यसे शक्य करणार. शक्य म्हणजे शक्तिसंपन्न कारण आणि शक्य म्हणजे व्यक्तरूपी कार्य. तर उदाहरणार्थ काय? कुंभार कितीही कुशल असला तरी तो तंतूपासून घट बनवू शकत नाही. आता कारण भावात. कार्य व कारण एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. म्हणजे माती पण आणि घट पण एकाच वस्तूपासून बनलेले आहेत ना. म्हणजे मातीपासूनच घट बनलेले आहे. तर मग ते एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या अवस्था झाल्या ना. माती ही स्टार्टिंगची फेज आणि नंतर मग त्याच्यापासून घट बनवले तर ही नंतरची फेज. हे झालं कारण भावात. हे आपलं सत्कार्यवादचा टॉपिक संपला. धन्यवाद.